नक्कीच ऑनलाईन बरेच सारे प्रेक्षक आमचे जॉईन झालेत. ओमसाई एमटीसी द्वारे घरी बसून सामन्यांचा आनंद घेत आहेत. सध्या बुर्दुल संघासाठी जी शुभेच्छा आल्यात ते आमचे मित्र अर्थात बुर्दुल गावाचे माजी सरपंच मोतीराम शेठ पाटील यांचे सुपुत्र आमचे मित्र सागरदादा पाटील ऑनलाईन मॅच बघतात. त्यांच्या वतीनं बुर्दुल संघाला शुभेच्छा आल्यात. अपरजित चौधरी यांचा सन्मान केला जातोय. वासुदेव पाटील साहेबांच्या शुभाशय इथे काही क्षणातच इथे मान्यवरांचं आगमन होईल. अर्थात उपमहापौर प्रमिलाताई पाटील यांचं काही क्षणातच या ठिकाणी आगमन होणार आहे आणि नक्कीच फटाक्यांची आतिषबाजी होईल. आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक 2026 पर्व आपल्याला पाहायला मिळते. डे नाईट फॉर्मॅट मध्ये ही क्रीडा स्पर्धा हरितदादा पाटील यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून क्रिकेटची भव्य दिव्य स्पर्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. उमेश शर्मा देखील या ठिकाणी आलेत. उमेश शर्मा या आपलाही सन्मान या ठिकाणी केला जाईल प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. चला मॅच स्टार्ट करायची पंच आपण सामन्याला सुरुवात करूया आणि एक बिग फाईट सामना या ठिकाणी पाहायला मिळेल. शीतल 11 अंश 11 डीसीसी कोपरा संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. टॉस जिंकून प्रथम शतक स्वीकारलं आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय बुर्दुल संघाला. बहुत बहुत शुक्रिया दोस्तों, आप सभी का स्वागत है. एक बेहतरीन प्रतियोगिता आप देख रहे हैं. एमएलए ट्रॉफी 2026 का पर्व आज है चौथी रात और चौथी रात का पहले राउंड का अंतिम मुकाबला. इसके बाद एक्स्ट्रा पॉल का एक मुकाबला होगा. खेल स्टार्ट. पहले गेंद कट करना चाहते थे, लेन बहुत बढ़िया ऑफ स्टंप के थोड़ी बाहर रखा गेंद को. बिल्कुल जिनीत पवार जो कि पावर पे का पहला ओवर कर रहे हैं इस सीजन में. बहुत बढ़िया प्रदर्शन इस टीम का. मैदान पर कुपरा टीम उनके साथ में खिलाफ में यहां पर बात करेंगे बुर्दुल टीम है और आज ये मुकाबला बेहतरीन होगा. अजून एक डॉट बॉलची समाप्ती. महेश पाटील आणि भूषण पाटील हे बुर्दुल संघाचे सलामी जोडी मैदानाच्या मध्ये दाखल झाली आहे. स्वप्न आणि अभिलाषा मनी बालगुन एक मोठं टार्गेट सेट करायचं आहे. मुकाबला बेहतरीन होगा. लेंथ अच्छी थी एलबीडब्ल्यू लेग बिफोर और ये दो गेंद डॉट के बाद ये तीसरी गेंद में बड़ी सफलता बुर्दुल टीम की रन मशीन. महेश पाटिल बैक टू द डगआउट. है बिल्कुल एक बड़ा मुकाबला दर्शक देख रहे हैं मैदान पर और 3 गेंदे 0 रन 1 विकेट. महेश पाटिल लौटे जल जिन्होंने एक भी रन नहीं बनाए. ने बल्लेबाज की बात करेंगे अभी पाटिल. अभी पाटिल के बल्ले से पहली बड़ी स्ट्रोक ऑन साइड में तेज तरार फील्डर नहीं रोक पाए. गेंद बाउंड्री लाइन के पार. अभी पाटिल के बल्ले से 4 रन. अभी पाटिल के बल्ले से रन संख्या पहुंची 4 पर. वो बल्ले का हिस्सा जरूर था, शरीर पर टकराई. रन बनेगी एक. सिंगल के साथ रन संख्या 5. पहला ओवर प्रगति पर शानदार मुकाबला है.
तीन रात की बात करेंगे, तीन रात में बल्लेबाजों ने तहलका मचाया, एक अर्धशतक भी देखने मिला, 88 रन भी इस मैदान पर बनते देखे। ये क्रिकेट देखा और आज अचानक क्रिकेट ने रुख बदला। 50 का आंकड़ा पिछले मुकाबले में देखने मिला था, वो भी चेस हुआ। आप यहां पर देखना, इस ओवर की बात करेंगे तो कुल मिला के 5 गेंदे पे किए 5 रन। तीनों मुकाबले चेसिंग हुए हैं इस मैदान पर, इसलिए तो टॉस जीतकर फील्ड करने का डिसीजन लेते हैं। कोपरा टीम ज्यादा जल्दबाजी ना करे, ज्यादा टाइम पास ना करे, सॉरी, क्योंकि मुकाबला 5 ओवर का है। 4 ओवर के लिए आपको 20 मिनट का समय दिया जाता है। अच्छी गेंद, सामने खेलना चाहते थे बल्ला, गेंद का सही संपर्क नहीं है। डॉट बॉल की समाप्ति, एक कामयाब ओवर, सफल ओवर की समाप्ति। पहले ओवर की बात करेंगे तो 1 विकेट के नुकसान पर केवल 5 रन गाउदवी बुर्दुल टीम। इसे द्वारा आज की चौथी रात, कल 5वीं रात है। 5वीं रात में भी बड़ी टीमें खेलेगी और अंतिम रात में क्वालिफाई टीमें मैदान पर उतरेगी, जो कि पहले रात में हर एक रात में एक एक राउंड होता है। उनमें से जीतने वाली 4 टीमें, जो कि सेकेंड राउंड का पहला मुकाबला 4 बजे होगा, दूसरा मुकाबला होगा ठीक 4:45 में। गेंदबाज तैयार, रोहित कोहली, तेज तरार गेंद। रोहित कोहली अनुभवी खिलाड़ी है, एक्सपीरियंस बहुत सालों का है और आज भी वही ताकत के साथ गेंदबाजी। तकरीबन 40 प्लस खिलाड़ी है ये। डॉट की समाप्ति, रन संख्या 5 रोहित कोहली का। मैंने जिक्र किया था कि बहुत सालों का तजुर्बा है, बाइक के हकदार भी बने थे, पहले बाइक सिद्दीक करौली के मैदान पर जीती थी, वही सपना लेकर आज भी उतरे मैदान पर। इस बार बेहतरीन शॉट, अपर कट, गेंद को बैकवर्ड पॉइंट बाउंड्री लाइन की तरफ खेल दिया, सीमा रेखा के बाद 4 रन। शानदार मुकाबला, अर्धशतक एक देखने को मिला था, 14 गेंद में 50 बने थे। अच्छी गेंद, अपील स्ट्रांग है, अपील में उत्साह ज्यादा, आत्मविश्वास कम है। 1 रन बन सकता है सिंगल के साथ, रन संख्या 10 रन बनी है। अभी भी बात करेंगे मुकाबले की तो दोनों बड़े टीमें 14 गेंद में 50 रन बनाए थे। तुर्बे टीम के राजेश भोईर कल शानदार प्रदर्शन किया था। तो बिल्कुल यहां पर मुकाबला जीतने के लिए एक बड़ी टारगेट की जरूरत है, वही तलाश में बुर्दुल टीम के खिलाड़ी हैं। अच्छी गेंद पड़ने के बाद बल्लेबाज को बीट किया। एज ओपनर सलामी बल्लेबाज भूषण पाटिल भी मैदान पर है, अभी भी उनके बल्ले से एक भी रन नहीं आई। महेश पाटिल 3 गेंद में 0 रन बने और लौटे मैदान के बाहर। भूषण खेल रहे मैदान पर, उम्मीद बहुत सारी है बुर्दुल टीम को। ये देखिए रनपुट पे गए थे, ऑफ के बाहर जाकर बैक साइड में खेलना चाहते थे और डॉट गेंद की समाप्ति। स्कूप करते, आप रिवर्स खेलते हैं, इस तरह के अनोखे स्ट्रोक खेलना चाहते हैं तो आपके पास 2 बातें होनी चाहिए, नजर तेज और कॉन्फिडेंस, आत्मविश्वास होना चाहिए। 10 रन सामने खेला, ऑफसाइड में खिलाड़ी तैनात, लॉन्ग ऑफ रीजन में एक सिंगल आएगी और इसी सिंगल के साथ ओवर की समाप्ति। 2 ओवर का खेल समाप्त होने के बाद रन संख्या बनी है 1 विकेट के नुकसान पर केवल 11 रन।
मुकाबले और एक है। चलो अगला मुकाबले की बात करेंगे तो वीआरसीसी उसाट ने समीर पाटिल की सेना उनके खिलाफ में होगी। देवी सापाड़ा दोनों कप्तान रेडी रहना है। इसके बाद इनिंग ब्रेक में आपका मुकाबले का टॉस होगा। पहले रात में एक्स्ट्रा पॉल की बात करेंगे। वाबन से मोहल्ला टीम ने एक मुकाबला जीता है। दूसरी रात की बात करेंगे तो I11 ओवे टीम ने एक्स्ट्रा पोल से मुकाबला जीता है। यश कोहली गेंदबाजी करेंगे। 11 रन 1 विकेट के नुकसान पर पहली गेंद ऑन साइड में अलोंग द कार्पेट 1 रन बनी। हिम्मत नहीं जुटा पा रहे। शुरुआत जैसी चाहते थे वो नहीं हो पाई। दबाव थोड़ा सा जरूर है, इसी की वजह के आप हिम्मत नहीं जुटा पा रहे। रन संख्या 12 1 विकेट के नुकसान पर तीसरा ओवर प्रगति पर है। आज अचानक पिच का रंग बदल चुका है और पूरी तरह से गेंदबाजों को मददगार। डॉट गेंद। डॉट गेंद की समाप्ति। रन संख्या अभी भी रुका हुआ, स्कोर 12 रन। काफी संख्या में दर्शक यहां मैदान पर मुकाबले का लुत्फ उठा रहे और कई सारे जो दर्शक है ऑनलाइन हमारे साथ ज्वाइंट है। और इसी के साथ एलबीडब्ल्यू और एक करारा झटका। पहली विकेट भी एलबीडब्ल्यू के स्वरूप में आई थी महेश पाटिल की। इस बार अभी पाटिल की विकेट एलबीडब्ल्यू के माध्यम से। पाटिल बुर्दुल टीम की रन मशीन। अच्छे गेंद, देखिए लेंथ कितनी खूबसूरत है। गुडलैंड स्पॉट के ऊपर गेंद पड़ने के बाद हल्की सी बाउंस होती है विकेट कीपर की दस्तानों में। रन तो नहीं बना, कॉन्फिडेंस बढ़ चुका है। जैसे कि पहले ओवर में गेंदबाजी अच्छी होने के बाद सेकेंड ओवर भी अच्छी गेंदबाजी और ये देखिए तीसरा ओवर भी 4 गेंद में केवल 1। कोपरा टीम की गेंदबाजी उनकी ताकत है। इस बार बेहतरीन शॉट, फील्डर नहीं रोक पाएंगे। गेंद बैकवर्ड स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के पार, 4 रन। कि उनकी गेंदबाजी ताकतवर है मगर वो मुकाबला जीता। रुणाबिलवानी नारायण टीम, ये वाइट का इशारा। अतिरिक्त रन बढ़ते हुए रन संख्या 17 रन 17 गेंदों के ऊपर गौदेवी बुर्दुल टीम। गौदेवी बुर्दुल की बात करेंगे तो हमेशा त्रिमूर्ति सुरेश शेठ पाटिल, चिंतामन शेठ पाटिल, मोतीराम शेठ पाटिल क्रिकेट के लिए योगदान देते हैं। मुकाबला देख रहे होंगे तो आपका स्वागत है। इस बार बेहतरीन शॉट, बुर्दुल टीम की रन मशीन। लॉन्ग 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 बिग वे आउट ऑफ द पार्क, 6 रन। तीन ओवर का खेल समाप्त हो चुका है। रन संख्या 23 रन 2 विकेटों के नुकसान पर। काफी लंबी गेंद निकल गई थी, लग रहा था कि अब वापस लौट के नहीं आएगी मगर अचानक डायरेक्ट गेंद मैदान के अंदर। अच्छा बिल्कुल रन संख्या 23 2 विकेटों के नुकसान पर। बुर्दुल बनाम कोपरा के बीच मुकाबला है, बेहतरीन मुकाबला।
तर याच दरम्यान मान्यवरांचं या ठिकाणी आगमन झालंय. सन्माननीय काजलताई महेश पाटील आणि त्यांच्यासोबत सन्माननीय अमृताताई श्रीनाथ पाटील माजी उपसरपंच यांचं आगमन झालंय. विनंती करेल त्यांना की आपण व्यासपीठावरती यावं. आपल्या स्पर्धेच्या वतीनं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय आणि आपण स्पर्धा पाहतोय. आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक 2026 पर्व आज या स्पर्धेतली 4थी रात्र आहे आणि मी पुन्हा विनंती करेल आपण यावं व्यासपीठावरती. इस बार गेंद हवा में, फील्डर जब तक पहुंचे तब तक रन बना एक. डबल की कोशिश में थे या नहीं, शायद सुधीर पाटिल का ध्यान नहीं था. दो रन तो आसानी के साथ बनते मगर जैसे देखा कि गेंद हाथ से निकल चुकी है फील्डर के, तो तब तक 2 रन पूरे किए और इसी 2 के साथ रन संख्या 25 रन के ऊपर पहुंची है. चौथे ओवर की बात करेंगे. गेंदबाज कुणाल ठाकुर गेंदबाजी कर रहे हैं. कुणाल ठाकुर, ये ओवर चौथा ओवर है. शीतल 11, अंश 11, डीसीसी कोपरा टीम, उनके खिलाफ गावदेवी बुरदुल टीम. बेहतरीन मुकाबला. अच्छी गेंद सामने फिर एक बार मिड विकेट की तरफ, फील्डर बाउंड्री लाइन से आएंगे. एक ही रन, सिंगल पे संतुष्ट और यही चाहते थे बुरदुल टीम के सुधीर पाटिल. एक रन लेकर टीम की रन संख्या 24 पर पहुंची. सिंगल डबल के साथ मुकाबला आगे बढ़ रहा है. टीम की टोटल 24 पर है, सॉरी 26 रन पर है. बुदुल की ओर से हमारे माजी सरपंच बिंदा दादा अर्जुन पाटिल मुकाबला देख रहे हैं. उनकी तरफ से भी बुदुल टीम को शुभकामनाएं. माजी उप सरपंच बिंदास दादा पाटिल ये भी मुकाबला देख रहे हैं, उनकी तरफ से भी शुभकामनाएं. अच्छी गेंद, अच्छी गेंद. एडवोकेट सरपंच सुनील दादा पाटिल मुकाबला देख रहे हैं, उनकी तरफ से भी शुभकामनाएं. बुदुल में कई सारे जो मान्यवर हैं जो क्रिकेट से ज्यादा लगाव रखते हैं, सभी का स्वागत. अर्जुन शेठ पाटिल हमारे तुंडरे गांव के, आइए आपका स्वागत है. इस बार ऑन साइड में ताकत का इस्तेमाल और गेंद सीधे फील्डर के हाथ में. बल्लेबाज सुधीर पाटिल के पारी का अंत. आप उसके ऊपर उम्मीद है. अभी तक तो शायद जिन बल्लेबाजों के ऊपर उम्मीद लगाई थी वो उम्मीद पर खड़े नहीं उतर पाए. ये गेंद पड़ने के बाद काफी तेज थी, बल्लेबाज को बीट किया. डॉट गेंद की समाप्ति, विकेटों के पीछे अच्छी बैकअप मिली, रन नहीं बनेगा. डॉट की समाप्ति अभी भी रुका हुआ, स्कोर 26 के ऊपर है. इस ओवर की अंतिम गेंद, क्या कमाल की गेंदबाजी. आज पूरी तरह से मानो गेंदबाजों ने प्रभावशाली किया. ये गेंद लेग स्टंप के बाहर है, अंपायर बताते हुए वाइड गेंद आउटसाइड दी लेग स्टंप. अंपायर डिसीजन वाइड बॉल. रन संख्या की बात करेंगे तो 27 रन, लॉस ऑफ 3 विकेट. चौथा ओवर प्रगति पर है. अंतिम गेंद करेंगे फिर एक बार. इस बार बढ़िया हिट, ताकत का इस्तेमाल. गेंद हवा में, ऊंचाई ज्यादा, लंबाई कम, बेहतरीन कैच और यहां विकेट बनी है चौथी. 4 विकेटें, 4 ओवर समाप्त. रन संख्या 27.
अर्जुन सेठ पाटिल तुंडरे गांव, आइए आपका स्वागत है। एमएलए ट्रॉफी 2026 का पर्व जो आप देख रहे हैं, मैदान पर 4 ओवर का खेल समाप्त होने के बाद बुर्दुल टीम की रन संख्या 4 विकेटों के नुकसान पर 27 है। बड़ी टारगेट की तलाश में है। आज प्रभावशाली गेंदबाजी पहले मुकाबले से लेकर अभी तक देखने मिली है और गेंदबाजों ने इंप्रेस किया दर्शकों को। दर्शकों की संख्या देखिए, मैदान के चारों बाजू में दर्शक। आज मेला लग चुका है दर्शकों का और आज है चौथी रात। कल 5वीं और अंतिम रात 13 तारीख को, जो कि सन्माननीय हरिदादा पाटिल इनका जन्मदिन है, उनकी शुभ अवसर पर यह प्रतियोगिता एमएलए ट्रॉफी 2026 का पर्व। चलो तो मुकाबले की बात करते हैं। अंतिम ओवर की लिए गेंदबाज तनिष कोहली आ चुके हैं, जो कि अंतिम ओवर करेंगे। शुरुआत में ही कहा था कि कुपरा टीम की गेंदबाजी उनकी ताकत है और आज सिद्ध किया इस मैदान पर। मगर बुर्दुल टीम के पास अभी भी समय है। एज ओपनर भूषण पाटिल मैदान पर है। ऑन साइड में तेज तरार शॉट और वह फील्डर मौजूद। साहिल कोहली ने लब का कैच और एक विकेट मैदान पर। तीसरा कैच शायद साहिल कोहली ने आज पकड़ा इस मुकाबले में। Both the team please for the toss। आइए अगला मुकाबला बिग फाइट है, जो एक्स्ट्रा पोल का मुकाबला एक है। गेंदबाज तैयार, अच्छी गेंद, बल्लेबाज को बीट किया। डॉट गेंद की समाप्ति। डीआरएस की मांग की गई है तीसरे अंपायर बल्लेबाजी करने वाली टीम, क्योंकि एक एक डीआरएस है टीम के पास। व्हाइट बॉल, रनआउट और बीमर, ये 3 बातों के लिए है। चलो आइए। अगला मुकाबला है विहार से शिव साटने और टीम चलो दोनों टीम के कप्तान आप रेडी रहना है, जो कि अगला मुकाबला है। यस, पहले डिलीवरी, डीआरएस समाप्त। डायरेक्ट यूज सिस्टम, टेक्नोलॉजी अब बढ़ चुकी है बिल्कुल। टेनिस क्रिकेट में भी बहुत बड़े बड़े टूर्नामेंट आपने देखे और आज ये देखिए, रन संख्या की बात करेंगे तो केवल 27 रन इस ओवर की, 2 गेंदें, कोई रन नहीं, 1 विकेट। अंतिम ओवर जो है डेट ओवर जिन्हें कहा जाता है और हमेशा तगड़ी बल्लेबाजी की जरूरत रहती है। बल्ला पहले घुमा, गुडलैंड स्पॉट के ऊपर गेंद पड़ने के बाद मनो बल्लेबाज को बीट करती हुई डॉट गेंद की समाप्ति हुई और रन संख्या इस समय अभी भी रुका हुआ 27 पर है। को टोटल 5 विकेटें, 2 गेंदें बीट। योगेश पाटिल मैदान पर हैं।
और एक अच्छी डिलीवरी और एक अच्छी गेंद, डॉट बॉल की समाप्ति हुई। 3 गेंदे लगातार बीट, 4 टोटल गेंदे, 0 रन इस प्रतियोगिता में। मिडन शतक भी देखे, बिल्कुल हर दिन गेंदबाजों ने अपनी ताकत दिखाई है। अभी भी इस बार देखना है, रन तो बनेगा। एक पूरा किया, 22 स्वरूप में रन बनी, 5 गेंदे फेंकी है। ये गेंद अच्छी डॉट आती है तो फिर मेडन ओवर भी हो सकता है। और एक अच्छी गेंदबाज, ये गेंदबाज तनिष कोहली। रन संख्या 28। बुर्दिल टीम चाहती थी कि पहले बल्लेबाजी करके 50-55 रनों का टारगेट बनाए, क्योंकि बुर्दिल टीम की गेंदबाजी भी बहुत ताकतवर है। सुधीर पाटिल बहुत तेज गेंदबाजी के लिए जाने जाते हैं। सुधीर भूषण के पास क्षमता है गेंद को घुमाने की। अंतिम गेंद के ऊपर प्रहार किया, रन तो बनेगा। एक डबल के लिए पलट चुके कवर में, जब तक गेंद को फीड करे तब तक 2 रन आसानी के साथ पूरे के लिए। ओवर की समाप्ति, पहला सत्र समाप्त हुआ। पहले सत्र में बने केवल 30 रन और 31 रनों का टारगेट होगा इस मुकाबले में कोपरा टीम के सामने। चला कॅप्टन दिवीचा पडायचा आलेत, त्यानंतर टीम VRCC उसाटणे संघाचे कॅप्टन देखील आलेत आणि आता टॉस केला जाईल। वासुदेवजी पाटील साहेब, नरेशजी पाटील साहेब उपस्थित आहेत। या दोघांनी त्यांच्या शुभाशय आम्ही करणार आहोत टॉस। यस, अर्जुन शेठ पाटील देखील आलेत। टॉस केला जातो या ठिकाणी। हा एक्स्ट्रा पूल मधील मॅच आहे। खरं तर ही लढत पाहायला मिळेल। काल जो संघ एक सामना जिंकला त्याच्यासोबत तुम्हाला 13 तारखेला ठीक 4:30 वाजता मॅच खेळायची आहे। कोणताही संघ जिंकू द्या, तुम्हाला 13 तारखेला 4:30 ला यायचंय। टॉस जिंकलाय उसाटणे टीम, VRCC उसाटणे टीमने टॉस जिंकलाय। एक चांगली मॅच होणार, कुठे जाऊ नका। खरं तर एक दमदार लढत पाहायला मिळेल। वन द टॉस डिसाइड टू बॉल फर्स्ट आणि अर्जुन शेठ पाटील यांचा सन्मान केला जाईल। वासुदेवजी पाटील साहेबांच्या शुभासे, हरिदादा पाटील यांच्या शुभासे तो विशेष सन्मान केला जाईल। अर्जुन दादा आमचे तोंडरेचे दमदार व्यक्तिमत्व आहेत। चला मॅच स्टार्ट होईल। लक्ष गाठायचे मैदानाच्या मध्ये फक्त 31 धावायचं आणि कमेंटर बॉक्स मध्ये परिवर्तन ऐकूया सागर मांडवकर यांचा आवाज। धन्यवाद योगेश। तमाम क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। आपण स्पर्धा पाहतोय हरीशदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्तानं आमदार चषक। पुढच्या दोन्ही संघांना आम्ही सूचना सुद्धा देतो।
जसा हा सामना संपेल फिल्डिंग टीमला विनंती असेल का आपण रेडी राहायचे. शीतल 11 आपण कोपरा संघाला पाहतोय. शीतल अँड अंश 11 बॅटिंग करताना जिनीत पवार, रोहित कोहली. पेंदरची नाईट स्पर्धा आम्हाला अजूनही आठवते आणि तिथे कोपरा संघाने केलेला दणदणीत कामगिरी. हा संघ सुपर 12 मध्ये क्वालिफाय झाला होता. आता आई गावदेवी बुर्दुल संघाचा आव्हाने आणि चेंडू आणि धावांच्या तुलनेत राहुल आपण पाहिलं तर धावा 31 आहेत, म्हणजे चेंडू आणि धावांचं अंतर सोपं आहे. मात्र क्रिकेटमध्ये नेहमी म्हटलं जातं का लो स्कोरिंग वेन द स्कोर इज लो दॅट टाइम क्वालिटी ऑफ क्रिकेट इन्क्रीज. तेव्हा क्रिकेटचा दर्जा हा वाढला जातो. हे बऱ्याच काही अंशी का होईना आपण लो स्कोरिंगच्या मॅचेस हाय व्होल्टेज होताना पाहिले. काल तळोच्या नाईटमध्ये आपण 4 षटकामध्ये 25 तिथे गोलंदाजी करणारा संघ सामना जिंकला. ओ पहिला चेंडू आणि धावा कमी असतात तेव्हा दबाव तो स्पष्ट दिसतो आणि विकेट. रोहित कोहली, यश कोहली षटक हातळतो. भूषण पाटील विकेट मिळाली भूषणला. तो अडत्याला त्याने दूर केला, सलामीवीराला बाद केलं, फिल्डिंग सेट केलं दूरवर. आपण लॉंग ऑन पाहतोय. सज्ज होईल भूषण पाटील. टार्गेट आहे विजयासाठी 31. सामन्यात दुसरा अंक कसा असेल, उत्तरार्ध कसा असेल, प्रेक्षक वर्ग या लढतीचा आनंद घेतोय. शीतल अँड अंश 11 खोपरा यांच्यामध्ये लढत आहे. भूषण सज्ज होईल. ऑन साइडला क्लास प्रयत्न फसला आणि आणखीन एक विकेट. आणि काय झेल टिपला तिथे महेश होत्या आणि सुरुवातीला 2 धक्के. पिंडर ऑफ सायलेन्स पॅव्हलियन मध्ये सुरुवातीला 2 धक्के. यश कोहली थोडासा नाराज आहे, त्याचा फटका फसला. तिथे संधी जरूर मिळाली. सुरुवातीच्या 2 चेंडूवर 2 विकेट. गुड बॉलिंग. नवीन फलंदाज सरकला. क्रमांक 3 वर पाहतोय जगदीश ठाकूर. क्रमांक 4 वर रोहित कोहली सलामीवीर. जिनीत पवार बाद झाला आक्रमक फलंदाज. त्यानंतर बाद झाला यश. जगदीश हॅट्रिक बॉल असेल आज. आपण पाहतोय तळोजा मजकूरने एका विनिंग मध्ये 2 हॅट्रिक घेतला. मयूरचं कौतुक करूया. षटक हाताळला पहिल्या मॅच मध्ये. भूषण पाटील सलग 2 विकेट. 31 साठी विचार करायला भाग पडलं बॅटिंग टीम कोपरा. पाठलाग इथे करतोय. गुड क्रिकेट, इंटेलिजंट क्रिकेट. सज्ज होईल भूषण. ओ क्लीन बॉल्ड. ओ लेट्स सी काय घडलं मैदानावर. अगदी ऑफ स्टंपला घूल केला. विकेट हॅट्रिक. कौतुक होऊ द्या. आजच्या रात्रीमधील तिसरा गोलंदाज विकेट हॅट्रिक घेणार आणि गोलंदाज तो आपण पाहतोय आई गावदेवी संघाचा बुर्दुलचा यंगस्टार भूषण.
गोलंदाजीचा वलय दाखवला. गोलंदाज येतो भूषण पाटील. 3 विकेट बाद झाला. जिनी, जगदीश, यश. चौथा चेंडू सचिन पवार गेला. दबाव दडपण वाढला टीम बॅटिंग टीमवर. शीतल आणि अंशिलवन कोपरा. नेक्स्ट बॉल. ओ खोदून काढला. दबाव तंत्र. 4 चेंडूवर एकही धाव नाही. गोलंदाजी आवडले असेल तर कौतुक झालं पाहिजे. भूषण पाटील 31 धावेसाठी फलंदाजांना उत्तर मिळत नाहीये. काय पलटवार मैदानावर सूर्य उपद्रव निर्माण करतो. फलंदाजांवर हल्ले चढवतो आणि धावसंख्येला पूर्णपणे शांत केले. 4 चेंडू 3 विकेट आणि एकही धाव नाहीये. 5वा चेंडू दबाव कमी केला. 1 बाउन्स. लॉंग ऑन कडे लक्ष वेधतोय फलंदाज आणि येतोय चौकार. पाहुणे आदरणीय सोमनाथ शेठ पाटील, आदरणीय पंडित शेठ पाटील, शत्रुघ्न शेठ पाटील आणि सन्मान्य दिनेश शेठ पाटील यांना विनंती करतो यायचं आपलं वेलकम. हो दबाव कमी केला. आता सिस्टमॅटिक खेळतोय. डीप कडे सिंगल मिळेल. पहिल्या ओव्हर मध्ये बघा काय कमबॅक आहे. प्रतीक तिथे होता. एंड ऑफ द ओव्हर बघा. टीम मीटिंग तुम्ही घेऊ शकत नाही. सूचना आहेत. लगेच आपल्याला पूर्वरच सामना सुरू करायचा. लो स्कोरिंगचा सामना आणि तुम्ही जास्त वेळ घेऊ शकत नाही. सूचना आलेत कंट्रोल रूम मधून. एकूण धावा धावफलकावरती 5 आणि कंपॅरिझन केलं ज्या पद्धतीने जिनीतनं पहिलं षटक फेकलं त्यांनी सुद्धा 5 दिला. 1 विकेट इथे 5 दिल्यात. गोलंदाज भूषणनं 3 विकेट घेतल्यात. 31चा टप्पा ओलांडायचे. नेक्स्ट मॅच दोन्ही संघ रेडी राम. सुंदर क्रिकेट आपण पाहतोय बघा. वेळेचं नियोजन व्यवस्थापन चांगले. चौथा सामना आहे. 8 मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत आणि हरेश दादांना सांगितले 12च्या अगोदर आपल्याला वेळेला महत्व द्यायचं. एकूण धावसंख्या 5. अजूनही 30 बरोबरी. काय इम्प्रेस केलं. मंत्रमुग्ध केलं. भूषणनं आज हॅट्रिक घेतली. सोमनाथ शेठ पाटील, पंडित शेठ पाटील, शत्रुघ्न शेठ पाटील आणि दिनेश शेठ पाटील आमचे सन्माननीय पाहुणे आहेत बुर्दुल गावचे. त्यांना विनंती करते यायचं आपण. आपलं सहर्ष स्वागत. वेलकम. लक्ष विद्या पुन्हा एकदा मॅच कडे. सुधीर पाटील ओव्हर नंबर 2. 31 करायचे धावा. धावफलकावर 5. गडी बाद झाले 3. काय होईल मॅचचा निकाल. क्रिकेटमधील नाट्यमयता काय येऊ शकतो क्रिकेटमध्ये. गोलंदाज सज्ज होईल पुन्हा एकदा. सुधीर पाटील धावा 5 आहेत. रोहित कोहलीनं दुसऱ्या षटकामध्ये 6 धावा दिल्या होत्या. आता गोलंदाज सज्ज होईल. टॉस चेंडू सावध फटका खेळला. कौतुक करावं लागेल. जस्ट 1 रन देर आणि हे तुमच्याकडे असावं लागतं. जर सुरुवातीच्या फलंदाजाकडून चुका झाल्या, जर येणाऱ्या फलंदाजाने प्रत्येकानं तेच केलं, मोठा फटका खेळण्याचा मोह त्यावर असला तर या अडचणी येतात. आणि हे ओळखलं सचिन पवारनं. 4 चेंडूचा सामना केला. इंडिव्हिज्युअल योगदान त्याचं 6 धावेचं आहे. धावा एकूण 6. टार्गेट 31 सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. लॉंग रनअप आहे. 2 षटकानंतर आपण बॉल टू रन इक्वेशन कडे जरूर येऊया. लॉंग ऑन लॉंग ऑफ. सच होईल पुन्हा एकदा. समोर ठेवला मनगटी ताकदीच्या साहाय्याने. डीप कडे फिल्डर आहे. सिंगल. कॉल दिला. काही गरज नाहीये. नको. धावसंख्या पुढे सरकते. एकूण धावा धावफलकावर टोटल 7 धावा. सुरुवातीला जी आपण पाहतोय आक्रमक गोलंदाजी होती आणि एक चौकारानं सचिन पवारनं तो दबाव कमी केला. गुड बॅटिंग. धावसंख्या 7. 2 षटकानंतर 11 धावे होत्या जेव्हा बॅटिंग केली टीम बुर्दुल संघानं. एज लागली. स्वीट साऊंड. आणखीन एक विकेट. विकेट नंबर 4. धावा आहेत त्या 7. सुरुवातीला सांगितलं की बुर्दुल टीमची गोलंदाजी त्यांची ताकद आहे. त्यामुळे आता कोपरा संघाला देखील त्या संघाच्या समोर फाईट करावी लागते. एक मॅच आहे या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं की 30 धावा डिपेंड झाल्या. अगर
चिरनेर अंडर 19च्या खेळाडूने जबरदस्त खेळ केला होता, परंतु डोंगराच्या पाडा टीमनं देखील दमदार खेळ केला आणि त्या अंतिम लास्ट राऊंडमध्ये, तिसऱ्या राऊंडमध्ये 30 धाबा डोंगराच्या पाडा टीमच्या गोलंदाजांना डिफेन्स केल्या. म्हणजे ही खेळपट्टी गोलंदाजाही तेवढीच अनुकूल आहे. नक्कीच या मैदानावर अनेक उलटवेळ पाहिले. योगेश, तुम्ही सांगितलं का बुर्दुलकडे ती क्लास गोलंदाजी, सम ऑफ द क्लास प्लेअर त्यांच्याकडे, आणि ती संधी ते कॅपिटलाइज करतात. सुधीर पाटील, साहिल आलाय. ओ फटका फसला, अति काही संकटात नाही, प्रत्येकाने तेच केलं. हे योगेश ग्रामीणचं दुर्दैव. कमी जेव्हा लो स्कोरिंग असतात आणि मोठे फटके खेळण्याचा मोह त्यांना आवरता येत नाही, आणि आता दबाव निर्माण केला आई गावदेवी बुर्दुलनं. आज तळोजा मजकूरनं जो कारनामा केला, एका इनिंगमध्ये 2 हॅट्रिक. योगेश, आता आपण पाहतोय भूषणने हॅट्रिक मिळवली पहिल्या ओव्हरमध्ये, आणि आता गोलंदाज सुधीर पाटील. सिंगल सिंगल, 2 चेंडूवर सिंगल सिंगल, तिसरा चेंडू विकेट, चौथा चेंडू विकेट. यावेळी बाद झाला साहिल कोहली, बाद झाले जिनीत, यश, जगदीश, सचिन आणि साहिल. स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअपचा अंत अस्त केला, आणि असं म्हटलं जातं अंत असती प्रारंभ. आता इथून पुढचा मार्गक्रमण का असेल, इथून पुढचा वाटचाल का असेल, विजय खेचून आणणार का. आणि नेहमी असं म्हटलं जाते का गेलेला सामना जिंकण्याची मजा काही वेगळी असते, मात्र 31 साठी नाकी 9 आणले, घाम फोडलाय, आणि हॅट्रिकच्या मार्गावर सुधीर पाटील सच होईल समोर उभा आहे. तनिष कोहली. हाय व्होल्टेज सामना, क्रिकेटची नाट्यमयता, रंजकता तुम्हाला पाहायला मिळते. चला रिदम मध्ये सामना प्रेक्षकांना पाहायला मिळाला पाहिजे. खेळाडू थोडा फोकस करा. समोर खेळतोय तनिष कोहली, बॅक टू विकेट, धावा धाफल कवर 7, गडी बाद झालेत 5. तनिष सज्ज होईल. ओहो, आणखी एक हॅट्रिक. काय घडते आजच्या रात्रीमध्ये, 4 हॅट्रिक पाहायला मिळाल्या. बॉलिंग आवडली असेल तर चला प्रेक्षक चाहता वर्ग, बॉलिंग टीम साठी टाळ्या होऊ द्या. खरं तर आपण मॅच बघतो, आणि खरं तर ही मॅच काय सागर सांगशील, कारण 30 चेंडूमध्ये अवघ्या 31 धावेचं टार्गेट आहे. अशा परिस्थितीला कोपरा संघानं केलेल्या चुका त्याचं प्रायश्चित्त भोगावं लागतंय. जर हा सामना जिंकला बुर्दुल संघाने तर एंजल 11 संघाचे पुरस्कर्ते अर्थात माजी उपसरपंच बिंदास दादा पाटील यांच्या वतीने त्याला संघाला 5,000 रुपयाचं प्राइज देण्यात येईल. काही क्षणातच या ठिकाणी उपमहापौर प्रमिलाताई पाटील यांचं आगमन होणार आहे, आणि नक्कीच आपण पाहणार ही स्पर्धा बघा दमदार आहे. हरिदादा पाटील यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून ही क्रीडा स्पर्धा, आणि खास आमदार प्रशांतदा ठाकूर चषक ही नावाची क्रीडा स्पर्धा, आणि काही क्षणातच उपमहापौर यांचे देखील आगमन होणार आहे. परंतु याच दरम्यान आपण पाहतोय सन्माननीय भारतीय जनता पार्टी पक्षाचे युवा कार्यकर्ते, दोस्ती दुनियेतला राजा माणूस, तिटवी बैलाचे मालक, बादल बैलाचे मालक, डबल पाय 7-8 असे सर्वांचे लाडके, मित्रांच्या गळ्यातील तावीज म्हणणारे अतुल शेठ पाटील यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचं स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आमदार चषकाच्या वतीनं अतुल शेठ पाटील आपलं मनपूर्वक स्वागत. त्यांच्यासोबत आमचे मित्र बंधू अजयभाई पाटील, देवदास शेठ पाटील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्या सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. टीम मीटिंगची परवानगी आता नाही. आफ्टर 3 ओव्हर्स ड्रिंक्स ब्रेक, मॅचचा रिदम सुरू ठेवा. पाहुण्यांचं आगमन झालेत. योगेश, आपण पाहू शकतो धावा झाल्या 11, 6 विकेट. आता चेंडू शिल्लक 18 बॉल 20. काय येऊ शकतो थरार, मात्र ज्या डोक्यानं विनीत तोडेकरनं जो फटका खेळला आणि तो दबाव कमी करणारा होता. लवली बॉलिंग स्क्रीनवर आपण पाहतोय हरीशदादा पाटील आणि त्यांच्यावर भरभरून प्रेम करणारी सर्व पाहुणे मंडळी वेळात वेळ काढून आलेत या सामन्याचा आनंद घेत असताना. धावा धाफलकावरती 11. काय होईल या मॅचचा निकाल,
वातावरण गरम आहे मात्र एक चौकार दबाव कमी केला नाकी 9 आणलं घाम फोडला 7 वर 6 गडी बाद झालेत ही दयनीय अवस्था होती मात्र आता 11 झालेत चला फिल्डिंग का डिले होतोय चर्चा होते इथे 3 षटकानंतर आम्ही तुम्हाला वेळ देतो मॅनेजमेंट आम्हाला सांगते ड्रिंक्स ब्रेक तेव्हा तुम्ही रणनीती आखू शकता आणि आता बघा दबाव निर्माण झालाय दोघांनाही समान संधी जिंकू किंवा मरू लढाई आहे सुरू सापळा रचलाय दमदार मॅच काय गोलंदाजी झाली वेदकता पाहायला मिळाली अजूनही मॅचचा निकाल स्पष्ट होणं बाकी तर याच दरम्यान आपण पाहतोय तोंडरे गावाचे दमदार व्यक्तिमत्व भारतीय जनता पार्टी युवा कार्यकर्ते एक दमदार डॅशिंग पर्सनॅलिटी असणारे सर्वांचे लाडके आमचे महेश दादा पाडी साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय स्वागत आहे महेश दादा आपलं देखील कारण आतुरता आता फक्त काही पाहुण्यांची खरं तर आताच ज्यांचं आगमन होणार ते काही क्षणातच पनवेल महानगरपालिकेच्या उपमहापौर प्रमिलाताई पाटील यांचं आगमन काही क्षणातच या ठिकाणी होणार आहे लक्ष विद्या मॅच कडे आदर्श पाटील ओ हा चेंडू बघा डॉट बॉल मॅच मध्ये रंजकता अजूनही योगेश यस संदीप दादा मात्रे देवीचा पाडा आमचे यांचं देखील आगमन झालंय त्यांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत 31 धावेसाठी नाकी 9 आणलंय 17 मध्ये आता 20 ची गरज सज्ज होईल गोलंदाज आदर्श खोला चेंडू काय भन्नाट गोलंदाजी होत्या योगेश म्हटलं जातं कालिया नाग असतो तो जसा फुंकर मारतो आणि ही बेदकता बघा गोलंदाजा काहीच करून देत नाही वाकडं करून देत नाही फलंदाजांना 31 धावेचा हा सामना मॅच मध्ये लक्ष वेधून घेतोय कंबर कसावी लागेल घाम गाळावा लागेल बॅटिंग ऑर्डर सज्ज मात्र ज्या इराद्यानं वॉर्निंग आले पुर्दुल्ला जास्त डिले होतो मॅचला 31 चा सामना आहे अक्षरशः धावा 11-6 गडी बाद समोर चेंडू दिला फटका बनवायचा होता नाहीये तयारी दाखवली व्हेरी क्लोज मोमेंट आहेत अंपायर 22 न ही धाव मिळेल आणि रिव्ह्यू बॅटिंग टीमचा रिव्ह्यू असणार आहे टेक्निकल टीम कडे जातो नक्कीच मॅच कडे आपण अजूनही जाऊया जेवढा टेन्शन येईल ना कोपरा शीतल 11 अंश 11 तेवढे चौकार षटकार येतील ही रणनीती त्यांची होती मात्र त्यानंतर येणाऱ्या प्रत्येक फलंदाजानं ते चेक केलं फिल्डिंग सेट करा टीम बुर्दुल लक्ष विद्या मॅच कडे 31 धावा आहे साहजिकच सर्वांच्या नजरा या मॅच कडे लो स्कोरिंगचा सामना हाय व्होल्टेज रणनीती आखल्या चक्रव्यूह रचले वेस्ट हाईट फेअर अँड फेअर ची चर्चा होईल आणि यस फेअर डिलिव्हरी मॅच ऑन आहे रंगत अजूनही मैदानावर प्रांगणावर युद्ध सुरू आहे आई गावदेवी बुर्दुल आणि शीतल अँड अंश 11 कोपरा रंगतदार सामना क्रिकेटची मेजवानी सामना 12 वर 6 गडी बाद 31 टार्गेट गोलंदाजीचं कौतुक करूया आदर्श नेक्स्ट बॉल समोर ठेवला फटका बनत नाही सिंगल मिळेल सांगितलं जाऊ द्या काही घाई नाही समय सूचकता त्यांच्याकडे कंट्रोल त्यांच्याकडे बेधडक बिंदास गोलंदाजी मैदानावर आपण जरूर पाहायचे रणनीतीची अंमलबजावणी होते सुंदर वातावरण इथे आपण तापले नेतृत्व गोलंदाज आदर्श 2 डॉट त्यानंतर 22 लेग 22 धावा 13 गडी बाद झाले 6 विनिंग कॅल्क्युलेशन चेंडू आणि धावांचं अंतर आपण जरूर पाहूया 14-18 फटका खेळलाय झेल होईल का पकडलाय झेल आणि 7वा धक्का 13 वर 31 टार्गेट करता आलं नाही आणि ती गुणवत्ता सिद्ध केली गोलंदाजांना अजूनही मॅच कोपराला गेले नाही
सिंगल डबल सुद्धा धावा होऊ शकतात, मात्र विकेट हा. इन हँड फक्त 3 आहेत. नक्कीच जर बुर्दुल संघ हा सामना जिंकला तर बुर्दुल संघ खरं तर या मैदानामध्ये आपल्यासाठी प्राइज आहे. एंजल 11 संघाचे पुरस्कर्ते खरं तर सन्माननीय माजी उपसरपंच बिंदास दादा पाटील यांच्या वतीनं संघ जिंकला तर 5,000 रुपयाचं प्राइज सध्या ऑनलाईन ते मॅच बघतायत, त्यांच्या वतीने शुभेच्छा. सुनील पाटील साहेब देखील मॅच बघतात, त्यांच्या वतीने देखील शुभेच्छा. कमालीची गोलंदाजी आदर्श. गुड बॉलिंग सिंगल. एकदा गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजेत. काय गोलंदाजी झाली, प्रभावी गोलंदाजी, अगदी खुश केलं. दबाव वाढला टीम कोपरावर. कोपराला आता माहिती आहे 7 गडी बाद झाले. चेंडू आणि धावांचं इक्वेशन जवळपास एवढं दूर नाहीये. 12 मध्ये 17 एक फटक्यानं काम बनेल. मात्र आता फलंदाजांना कॉन्सन्ट्रेट करावं लागेल का विकेट त्यांना मैदानावर योगेश टिकवायचे. मात्र एका बाजूला डावपे सागतोय तो बुर्दुल संघ. दोघांनाही अजूनही संधी, जो इथून मेहनत करेल तो संघ जिंकेल. पाहायचे विजय कोणाचा होणार. 9:22 झालेत. मॅच नंबर 4 आपण पाहतोय. चुरशीचा सामना 31 साठी नाकी 9 आणले, घाम फोडलाय. साहजिकच प्रेक्षकांच्या नजरा या मॅच कडे. दोन्ही संघ चांगला खेळ दाखवण्यासाठी सज्ज आहेत. ते संपायर सिग्नल येतोय, मॅच थोडी स्पीडअप करायचे. दोन्ही संघाचे पाठीराखे या मॅचचा आनंद घेत असताना थोडस धावफलकावर शुकशुकाटे, मैदानावर वातावरण गरम झालेत, ऊर्जा निर्माण झाले. प्रेक्षकांच्या नजरा या मॅच कडे. आणि आता इक्वेशन अनालिसिस आपण पाहूया. 14 झाल्या, 7 विकेट आणि विनिंग कॅल्क्युलेशन 12 मध्ये 17 धावेची गरज. गोलंदाज आपण पाहतो या वेळेला सज्ज होईल पुन्हा एकदा प्रतीक कोपरकरला पाहतो गोलंदाजामध्ये. आता त्याची वेळ आले. 5 धावा फर्स्ट ओव्हर, 6 धावा सेकंड ओव्हर. सुधीरनं आदर्शनं दिल्या अवघ्या 3. पहिला चेंडू शरीरभेदी, काहीच नाही, डॉट बॉल. दबाव वाढलाय कोपरावर. सामना अजूनही गेला नाही. पाठीराखे मोटिवेट करतात पॅव्हलियन मधून. आपल्याला खेळायचे, शांत डोक्याने खेळायचे, खेळाचा तंत्रमंत्र दाखवायचे. गोलंदाजांशी 2 हात करायचे. इक्वेशन 14 झाले, 7 विकेट. टार्गेट कंपल्सरी 81 करायचे. रन रेट रिक्वायर्ड पाहिला 9.27 आणि कॅल्क्युलेशन कडे आपण लक्ष टाकूया. 11 बॉल 17 धावेची गरज. 11 बॉल 17. स्ट्रायकर एंडला उभा आहे कुणाल. 2 चेंडूचा सामना त्याने केला. 11 बॉल 17. लॉंग ऑफ आहे. सज्ज होईल गोलंदाज प्रतीक. फटका खेळलाय, मिस टायमिंग आणि कॉटन स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये 8वा धक्का. काय विपरीत घडलं. 14 वर 8 गडी बाद झाले. ही नामुष्की ओढावली. विकेट इन हँड ओनली 2 आणि आता 10 चेंडू 17 धावेची गरज. 10 बॉल 17. इराक्यांना बरेच सारे ग्राउंडवरती प्रेक्षक आहेत, बरेच सारे ऑनलाईन मॅच बघतायत. त्यांना असं वाटलंही नसेल की बुर्दुल संघ इथपर्यंत पोहोचेल, परंतु त्यांच्या गोलंदाजांची दाद दिली पाहिजे. सुपर गोलंदाजी केली, परंतु अद्याप सामना संपला नाहीये. इथून कोपरा संघाला एकच गोष्ट सांगेल की रात नहीं ख्वाब बदलता है, मंजिल नहीं कारवा बदलता है. जज्बारों को जीतने का, क्योंकि किस्मत बदले ना बदले, वक्त जरूर बदलता है. वेल बदलली. 9वा विकेट, लास्ट विकेट फक्त आता राहिलाय. काय सामना योगेश पाहायला मिळतो. अक्षरशः चक्क गारटले. आणि इथे आपण पाहतोय आई गावदेवी बुर्दुल. अजूनही वेळ गेली नाही, शस्त्र टाकायची नसतात. सेलिब्रेशन, आनंद गगनात मावेना. धावा झाल्या 14, विकेट गेले 9. दबाव वाढलाय. योगेश 2 फटक्यानं मॅच मध्ये वातावरण गरम होईल, झुकेल, मात्र अजूनही वेळ गेली नाही. आता येणारा प्रत्येक फलंदाज तोच विचार करतो, माझं काय चुकलंय, कुणावर ते दोष द्यायचा हा विचार होईल. मात्र अजूनही सामना गेला नाही. बॉटम एंडच्या फलंदाजांना हिरो बनण्याची संधी आहे. सक्षमकडे ती कॅपॅसिटी आहे, रोहनकडे ती गुणवत्ता आहे. 2 मोठे फटके सामना जिंकून देतील. 3 चेंडू संपले. 14-9 विनिंग कॅल्क्युलेशन. चेंडू शिल्लक राहिलेत 9 आणि 17 धावेची गरज. प्रतीक 9 बॉल 17. दबाव आहे, सी द प्रेशर.
मॅचचा निकाल स्पष्ट होणं बाकी. बघा 2 आत करताना गोलंदाजीच्या जोरावर सुद्धा गोलंदाज मैदानावर काय काय करू शकतो. खुला चेंडू, दबाव पुन्हा निर्माण होईल. डॉट बॉल. 8 मध्ये 17. सिंगल डबल जर सुरुवातीपासून बॅटिंग ऑर्डर खेळले असते तर चित्र वेगळं असतं. क्रिकेटमध्ये या गोष्टींना स्थान नसतं. शक्यता, गरज जर तर या गोष्टींना स्थान नसतं. धावसंख्येवर शुकशुकाट. 8 बॉल 17 सज्ज होईल सक्षम. वेगवान चेंडू, डॉट बॉल. समीकरण बदलले. आतापर्यंत सक्षमची गोलंदाजी आपण पाहतोय. सक्षम बॅटिंग करतो प्रतीकनं. डॉट, विकेट, रनआउट, डॉट डॉट, विकेट, हॅट्रिक सुधीर पाटीलची. आणि त्यानंतर प्रतीकनं मेडन ओव्हरच्या मार्गावर आहे. समोर सक्षम. 7 बॉल 17ची गरज. हा फटका, चाबूक स्ट्रोक. एक डाव तुमचा तर एक डाव आमचा. मॅच अजूनही गेली नाही. 6 बॉल. आता विनिंग कॅल्क्युलेशन जरूर येईल. यस डीजे ला आम्ही थोडा थांबू. 31 करायचे आणि सक्षम सामना सोडत नाही. फायनली चौकार आहे. लक्ष विद्या मॅच कडे. 6 चेंडू 13 धावेची गरज. आदर्शनं चांगलं षटक हाताळलं मात्र ते षटक होतं. 3 धावेचं प्रतीक्ष षटक होतं. 4 धावेचं सुधीरनं हॅट्रिक मिळवली. 6 धावेचं ते षटक. 31 धावेसाठी नाकी न मानले. अक्षरशः घाम फोडलाय आणि खूप चांगल्या पद्धतीनं सुंदर, आकर्षक, नेत्रदीपक कामगिरी केली. जी माणसं इतिहास घडवतात ती माणसं इतिहास विसरू शकत नाही आणि ती माणसं इतिहास विसरू शकत नाही. मात्र जी माणसं इतिहास विसरतात ती माणसं इतिहास घडवू शकत नाही. मात्र या मॅचचा निकाल का असेल? 6 बॉल 13. पहिला चेंडू, दबाव निर्माण होईल. उत्कंठ आहे मॅच मध्ये काय येऊ शकतो. 6 बॉल 13, 2 फटके. मॅच मध्ये रोहन कडे ती दमखम आहे. त्यांनी जबाबदारी घेतली. दोघांकडे कॉन्फिडन्स लेवल आहे बघा. मैदानावर घाबरले नाही. विजय होण्यातील सर्वाधिक प्रमुख अडथळा ती म्हणजे भीती आणि ती भीती दूर केल्या. टेन्शन वाढले. जेव्हा चौकार षटकार येतील ना तेव्हा बॉलिंग टीमचं टेन्शन वाढेल. 5 मध्ये 13, धावा झाल्या 18, 9 गडी बाद, विकेट इन हँड, काही नाही. वेगवान चेंडू, दबाव निर्माण झालाय. रोहन अजूनही उभा आहे. 2 फटके मॅच बनवेल. शेवटपर्यंत सामन्याचा निकाल असेल. झुंजवलंय, लढवलंय, शेवटपर्यंत उभं ठेवलंय. मॅच मध्ये हा उत्कंठा, उत्साहवर्धक सामना आपण जरूर पाहतोय. प्रेक्षक वर्ग या मॅचचा आनंद घेत असताना लक्ष विद्या मॅच कडे. 4 बॉल 13, 31 धावेसाठी नाकी न मानले. शेवटपर्यंत आपल्याला सामना पाहायला मिळतोय. गोलंदाज सज्ज होईल पुन्हा एकदा प्रज्वल. खुला चेंडू, ड्राईव्ह केला डीप कडे. डीप थर्डमॅनला पाठलाग होईल आणि चेंडू सनसनी चौकार. सामना बनलाय बघा. 9 धावेची गरज. व्हेरी क्लोज मॅच, व्हेरी टफ मॅच. साहजिकच प्रेक्षकांच्या नजरा या मॅच कडे. सामना सोडायचा नाही. इतिहास आपल्याला आठवतो. इतिहासाच्या पराक्रमाच्या गोष्टी आपल्याला नेहमी आठवतात. जे काही ध्येय असतं त्यापेक्षा वरचढ कामगिरी करा. हा महाराजांचा इतिहास आहे. फटाक्यांची आतषबाजी. पंच 1 मिनिट सामना थांबवायचे. तर ज्या क्षणाचे मित्र आपण सर्वजण आतुरतेनं वाट पाहत होतो तो क्षण म्हणजे पनवेल महानगरपालिका उपमहापौर प्रमिलाताई पाटील यांचं या ठिकाणी आगमन झाले. त्यांच्यासोबत तोंडरे ग्रामपंचायतीच्या माजी उपसरपंच अमृतताई पाटील, त्यानंतर सन्माननीय काजलताई महेश पाटील आणि त्याचबरोबर आमचे सन्माननीय या ठिकाणी वासुदेवजी पाटील साहेब उपस्थित होत आहेत.
सन्माननीय महेश दादा पाटील साहेब, त्यानंतर श्रीनाथभाई पाटील, अतुल शेठ पाटील या सर्व मान्यवरांचं आमदार प्रशांत दादा ठाकूर चषकाच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. एक जबरदस्त रॉयल एंट्री मैदानावरती. खरं तर आपण पाहतोय ज्या क्षणाची आपण बरेच टाइम सर्वजण आतुरतेनं वाट पाहत होतो आणि फटाक्यांची आतिषबाजी पनवेल महानगरपालिका उपमहापौर प्रमिलाताई पाटील यांच्या ठिकाणी आगमन झालंय. ताई आपलं पुन्हा एकदा आमदार चषकाच्या वतीनं सन्माननीय हरिदादा पाटील, महेशदादा पाटील, वासुदेवजी पाटील साहेब, श्रीनाथभाई पाटील, अतुल शेठ पाटील यांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आणि सामना देखील सागर बिग फाईट आहे. 3 चेंडू आता करायचे मैदानावरती 9 धावा. 3 चेंडू 9 धावेची गरज. अंपायर थोडा स्मोक सुद्धा अडथळा येऊ शकतो कारण ही सिच्युएशन खूप इम्पॉर्टंट आहे. खेळाडूंना अडथळा व्यत्यय होता कामा नये. चला प्रेक्षक वर्ग, मॅच आवडली असेल तर टाळ्या होऊ द्या. 3 बॉल 9. फटका खेळलाय, हा खेचलाय, लांब लचक बाहुबली. 11व्या फलंदाजानं दादागिरी केली. एकदा टाळ्या होऊ द्या रोहनसाठी. काय जबरदस्त लढाई सागर, काय मॅच पाहायला मिळाली. 30 चेंडू 31चं समीकरण होतं आणि थैंक यू डीजे. सागर काय मैच है. लहरों से डरकर नौका कभी पार नहीं होती और कोशिश करने वाले की दोस्तों कभी हार नहीं होती. आणि काय सामना आहे, शेवटपर्यंत लढतायत. आणि तेच मी सांगितलं की छत्रपती शिवरायांनी आपल्याला शिकवण दिली. परिस्थिती किती कठीण असू द्या, किती बिकट असू द्या, त्या परिस्थितीवरती रडत बसण्यापेक्षा लढत बसा, मग विजय तुमचा आहे. आणि हा सामना रंगतदार. सन्माननीय आमचे बादल बैलाचे मालक आशिष शेठ पाटील साहेब इथे आलेत. त्यांना विनंती व्यासपीठावरती यावं. त्यांच्या वतीनं ह्या षटकारासाठी एक आता षटकार जर मारला तर 1000 रुपयाचं प्राइज आशिष तर नक्की 2000 रुपयाचं प्राइज त्यांच्या वतीनं देण्यात येईल. 2 चेंडू आपण पाहतोय 3 धावेची गरज. आणि जो षटकार योगेश ठोकला तो थेट सासूरवाडी मध्ये गेला होता. आणि टोंडरे गावचे जावई टाळ्या होऊ द्या. ओहो, जावई बापूला सासूरवाडी गाजवली. गेलेला सामना खेचून आणला. रोहन तोडेकर साठी टाळ्या होऊ द्या. पैसा वसूल सामना. आणि आज बघा सेलिब्रेशन. यस डीजे.